नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती 30 तारखेला रिलीज करण्यात आलेली आहे। तर यामध्ये एक डाऊट असा आलेला आहे की बहुतांश मुलांच्या आन्सर शीटमध्ये एका क्वेश्चनमध्ये जे आहे ते डिस्क्रिपन्सी म्हणून लिहून येत आहे, तर त्याचे नेमका अर्थ काय होतो आणि त्याचा तुमच्या रिझल्टवर काय परिणाम होणार आहे ते आपण याच्यावर बघणार आहोत। आणि सोबत तुमची रिझल्टची डेट काय असणार आहे, मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला पब्लिश होणार आहे आणि मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला कोणती प्रोसिजर फॉलो करायचे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि फायनल मेरिट लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी लागणार आहे हे सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, ही माझी आन्सर की जी आहे ती मी डाउनलोड करून घेतलेली आहे। तर यामध्ये काही जे आहे ते मार्कमध्ये चेंजेस झालेले आहे, तर तो चेंज नेमका कोणता आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर तुमच्या आन्सर कीमध्ये चेंज कोणता झालेला आहे, तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढलेले दाखवत आहे की कमी झालेले दाखवत आहे पहिल्यापेक्षा, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर करूया आणि सोबत रिझल्टबद्दल सुद्धा अपडेट जी आहे ती जाणून घेऊया। तर बघा, याचे जे तुमचे जितका पण स्कोअर येत असेल त्यावरून जर तुम्हाला तुमची रँक चेक करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्यासाठी एक वेबसाईट आहे, ते कसे चेक करायची तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर बघा, या ठिकाणी सेक्शन 2 मध्ये एक प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, हा जनरल नॉलेजचा एक प्रश्न आहे। भारताच्या नैऋत्य भागात उष्णकटिबंधीय दमट हवामान आहे, तिथे वार्षिक पर्जन्यमान सामान्यतः कितीपेक्षा जास्त आहे। तर हा प्रश्न जो आहे तो त्याच्याखाली नोट लिहून आलेली आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। नोट काय आहे तर, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन क्वेश्चन अँड आन्सर, सो दिस क्वेश्चन इज इग्नोर फॉर ऑल कॅन्डिडेट। तर हा क्वेश्चन असा आहे ज्यामध्ये प्रश्नात आणि उत्तरात खूप मोठा फरक जो आहे तो या ठिकाणी आढळून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही तर्कसंगती आढळली नाही, त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो सर्वांसाठी या ठिकाणी इग्नोर केला गेलेला आहे। तर त्यामध्ये ह्या शिफ्टमध्ये ज्यांचा पण पेपर झालेला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी एक प्रश्न जो आहे तो कॅन्सल झालेला आहे। म्हणजे 100 प्रश्नापैकी तुमचे मार्क कन्सिडर सुरुवातीला केले जाणार होते, तर ते आता 99 प्रश्नापैकी तुमचे मार्क्स जे आहे ते कन्सिडर केल्या जाणार आहे, याचा असा अर्थ आहे। तर या प्रकारे फॉर्म्युल्यामध्ये टाकून तुमचे 99 पैकी मार्क्स जे आहेत त्याला कॅल्क्युलेट करून 100 पैकी केल्या जाणार आहेत। तर त्यामुळे याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे। आणि बघा या ठिकाणी या ठिकाणी काही क्वेश्चन जे आहे ते तुमचे या ठिकाणी पहिले बरोबर दिले होते, नंतर ते चुकीचे झालेले आहे, त्यामुळे काही लोकांचे मार्क्स कमीसुद्धा झालेले आहे। तर तुमच्यासोबतही असे झाले आहे का ते सांगा। माझ्यासोबत असे झालेले आहे, 2 प्रश्न चुकलेले आहे, 4 मार्क कमी झालेले आहे। तर आता नॉर्मलायझेशन बघूया कधी होणार आहे। तर आता नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सेकंड आन्सर की आल्यानंतर सुरू झालेली आहे आणि आता 10 दिवसाच्या आत तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे। तर त्यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क्स ॲड असणार आहे आणि ही मेरिट लिस्ट जी आहे ती टॉप टू बॉटम लागणार आहे, म्हणजे टॉपर फर्स्ट नंबरवर राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जितके पण अबव 45% स्टुडंट्स होते त्यांचे नाव येणार आहे आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे सिलेक्टेड स्टुडंटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याची रँक कशी चेक करायची ते सुद्धा चेक करूया। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, या ठिकाणी माझे या आन्सर कीमध्ये जे आहे ते जवळपास बघू शकता तुम्ही 77 क्वेश्चन जे आहे ते जवळपास या ठिकाणी 77 नाही 72 प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहे। तर जवळजवळ 173 क्वेश्चन माझे या ठिकाणी बरोबर आलेले आहे, म्हणजे 146 मार्क जे आहे ते मला पडलेले आहे। सुरुवातीला 150 होते, तर 4 मार्क कमी झालेले आहे। तर तुमच्यासोबत असं झाले का कमेंटमध्ये सांगा।